महाराष्ट्रात अफीमचा जो वापर येतो ती याच मार्गाने याच कॉरिडॉरच्या माध्यमातून येतो। एवढंच नाही तर नकली दारू देखील याच मार्गाने येते आणि यासोबतच जे देशी कट्टे जे आहेत त्या देशी कट्टे देखील याच मार्गाने येतात आणि या मार्गाने येत असताना इथले जे दलाल आहेत, याचा व्यापार करणारे जे लोक आहेत, तिथे कुणी हस्तक असतील तो विषय निराळा आहे। मात्र दस्तूरखुद पोलीस यंत्रणा आणि पोलीसचं जळगाव जामोदचं पोलीस स्टेशन आणि त्यांचे संपूर्ण वरिष्ठ हे यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा सांगत असताना त्याचा जो संबंध आहे आणि तात्पर्य आहे तो हा आहे की कोणीतरी मोठ्या या खुनाच्या मागे कोणीतरी एक मोठी व्यक्ती आहे जिला राजकीय आश्रय आहे आणि त्या राजकीय आश्रय असणाऱ्या व्यक्तींनी केलेला जो खून आहे तो मध्य प्रदेशचे पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस या दोघांना पोलीस म्हणत असताना मला दुःख होतं आहे। मात्र हे मोक्काचे असणारे जे आरोपी आहे यांनी या मुर्द्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगानं हा जे मृतदेह आहे तो आपल्या जिल्ह्यामधून आणून जाळला आहे। त्यामुळे यामागे एक फार मोठं कट कारस्थान हे दडलेलं आहे आणि हे प्रकरण थेट सीबीआयपर्यंत तपासाला गेलं पाहिजे अशी एकंदरीत या प्रकरणाची असणारी व्याप्ती आहे। आता यामध्ये छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई, कॉन्स्टेबलवर कारवाई अशी थातूरमातूरची कारवाई केल्या जात आहे। ही देखील एक पोलिसांची या प्रकरणाला कुठेतरी रफादफा करण्याचा हा या हत्याकांडातला दुसरा अंक हा पोलीस खेळत आहे। त्यामुळे इथले जे ॲडिशनल SP जे आहेत, जे IPS आहे, यांच्यापासून बुलढाण्यातल्या LCB पर्यंत आणि LCB पासून जो हा त्रिकोण आहे तो पोलीस स्टेशनपर्यंत या त्रिकोणांनी मिळून हे कांड केलेलं आहे आणि या तिघांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे। आज पोलीस प्रशासन सांगताय आम्ही बडतर्फ करतोय, आज आम्ही त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करतोय। अरे डिपार्टमेंटल इन्क्वायरी वगैरे करता हा तुमचा विभागाचा भाग झाला, तुम्ही कर्तव्य बजावण्यात कसुराई केली म्हणून आपण चौकशी करत असाल। मात्र खोटे पुरावे सादर करणे, खोटी कुऱ्हाड, खोटं ज्याची हत्या केली तो सुरा खोटा सादर करणे, त्यावर फिंगरप्रिंट खोटे दाखवणे, खोटे आरोपी पकडून आणले, हा देखील एक मॅनिप्युलेशनचा आणि चुकीचे आरोपी पकडण्याचा हा फौजदारी गुन्हा आहे। या फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगानं या तपास अधिकाऱ्यावर आणि या कटात सहभागी असणाऱ्या वरिष्ठांवर ताबडतोबीनं कारवाई करावी या मागणी करतात आमचा ठिय्या आतापर्यंत हा या ठिकाणी चाललेला होता। आणि यासोबतच आरोपी म्हणून पकडले कोण तर गरीबात गरीब माणूस पकडला, जो भारताचा मूळ निवासी आहे, जो आदिवासी आहे, त्या आदिवासींना पकडून आणलं कारण त्यांचा आवाज जो आहे हा व्यवस्थेपर्यंत ऐकायचा नाही, पोचू द्यायचा प्रश्न येत नाही आणि या गरिबांना पकडल्यानंतर सॉफ्ट टार्गेट होते म्हणून आदिवासींना पकडून आणलं। आणि या आदिवासींना पकडून आणल्यावर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आणि कायदा हा अंत्योदयाला शेवटच्या माणसाला संरक्षण देत असल्याच्या अनुषंगानं या प्रकरणातले जे पीडित आहेत हे आदिवासी असल्यामुळे या संपूर्ण तपास यंत्रणेवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत या प्रामुख्यानं दीर्घ चर्चेच्या अनुषंगानं आमचा ठिय्या हा त्यासाठीच होता। आज आम्ही आमची रितसर त्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे आमचे तिन्ही जे नेते आहेत, जिल्हा अध्यक्ष जे आहेत, हे आपली तक्रार या ठिकाणी देत आहे आणि यांनी जर कारवाई केली नाही तर 8 दिवसामध्ये पुन्हा राष्ट्रीय स्तरावरून या ठिकाणी नेते येतील, आदिवासी नेते येतील, काँग्रेस पक्षाचे नेते येतील, विविध आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी सगळ्यांचे आमचे नेते येतील आणि या प्रश्नांच्या अनुषंगानं आम्ही छडा लावल्याशिवाय राहणार नाही ही असणारी एकंदरीत आमची भूमिका आहे। आणि पोलीस यंत्रणा आमच्या सगळ्या भूमिकेला आणि आमच्या सगळ्या मांडणीला हो म्हणते आहे। आमच्या मुद्द्यांना कायदेशीर आहे का विचारल्यावर तर हो सांगतात आहे, मात्र गुन्हे दाखल करण्याकरता त्यांचा हात कापतोय। त्यांचा हात का कापतोय तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव आहे त्यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचा दबाव असल्यामुळे या प्रकरणामध्ये योग्य आणि खऱ्या आरोपींवर गुन्हे जे आहेत हे दाखल होत नाही आणि असे जे गुन्हे घडतात आहे या गुन्ह्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राचा गृह विभाग हा पांडू हवालदार चालवतो आहे। याचा प्रत्यय एकीकडे जरी येत असला तरी दुसऱ्या बाजूला गळ्याने केस कापण्याचा कावा हा देवेंद्र फडणवीसांजवळ आहे आणि त्यांच्या काव्याचा वापर करत असताना कोणत्या तरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं कांड लपवण्याकरता पोलीस या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकू पाहत आहे। राहुल गांधी किंवा तत्सम नेता कोणी पीडित परिवाराची भेट घेणार आहे? मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते हे जरूर पीडितांकडे या ठिकाणी जाणार आहे आणि आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू इच्छितो। एक दुर्दैवानं पोलिसांचा कसा दबाव आहे आणि पोलीस खरोखर कसे बदमाश आहे याचं देखील प्रत्यय आलेलं आहे। आज त्या पीडितेचा भाऊ जो आहे ही आपबीती सांगण्याकरता रोहितदादांशी त्यांनी संपर्क झाला आणि रोहितदादांनी त्यांना सांगितलं की मी येत आहे। वास्तविक पाहता ते आज इथे आले,
त्या भावाची जो आर्तहाक होती तिला साथ घालण्याकरता रोहितदादा या ठिकाणी आले आणि तो मुलीचा जो भाऊ आहे तो गावाघरून निघाला, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला जळगावपर्यंत पोहोचू दिलं नाही. यामध्येच बरंच काही दडलेलं आहे. त्यामुळे भाजपची दंडेलशाही, गुंडेलशाही आणि त्यांना असणारं पोलिसांचं जे सपोर्ट आहे या निमित्तानं दुर्दैवानं पुन्हा एकदा समोर आला.